नमस्कार सहकारी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण जर सरकारी कर्मचारी असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी आहे। नुकतंच महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या आणि जुनी पेन्शन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर ग्रॅच्युटीची रक्कम दिली जात असते। नवीन पेन्शन योजनेमध्ये मात्र ग्रॅच्युटीची रक्कम मिळत नाहीये। तरी सुद्धा वर्तमान सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे। ज्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू आहे त्यांना सुधारित पेन्शन योजना निवडण्याचा विकल्प दिला जाणार आहे। मात्र या सुधारित पेन्शन योजनेचा शासन निर्णय अजूनही निघालेला नाही, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था आहे। पण काही मीडिया रिपोर्टमध्ये लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच सुधारित पेन्शन योजनेचा GR जारी केला जाईल आणि राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेचा पर्याय निवडता येईल असा दावा केला जात आहे। अर्थातच नजीकच्या भविष्यात राज्यातील जुनी पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्यांना आणि सुधारित पेन्शन योजनाधारक कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर ग्रॅच्युटीची रक्कम मिळू शकणार आहे। दरम्यान आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना रिटायरमेंट नंतर ग्रॅच्युटीची रक्कम किती मिळते हे कसे चेक करायचे याविषयी आता सविस्तर जाणून घेऊया। 2016 मध्ये जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्य कर्मचाऱ्यांना कमाल 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटी मिळू शकते। म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना 14 लाख रुपयांपेक्षा जास्तीची उपदानाची रक्कम मिळू शकत नाही। आता आपण राज्य कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटीची रक्कम मोजण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला जातो याविषयी थोडक्यात घेणार आहोत। आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की ग्रॅच्युटीची रक्कम मोजण्यासाठी एक विशिष्ट फॉर्म्युला वापरला जातो। तो फॉर्म्युला म्हणजे असा आहे की कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन गुणिला सेवाकाळ गुणिला 2/4 हा फॉर्म्युला उपदानाची रक्कम मोजण्यासाठी वापरला जातो। आता आपण राज्य कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम किती रक्कम मिळते याबाबत एका सोप्या उदाहरणातून समजून घेण्याचा प्रयत्न करूया। समजा जर एखाद्या कर्मचाऱ्याचे शेवटचे वेतन हे 50,000 रुपये एवढे आहे आणि त्याची सेवा 20 वर्ष झाली असल्यास त्यास मिळणारी ग्रॅच्युटीची रक्कम म्हणजे 50,000 गुणिला 20 गुणिला 2/4 म्हणजेच 5 लाख रुपये। म्हणजेच या कर्मचाऱ्याला सेवानिवृत्तीनंतर 5 लाख रुपये एवढी रक्कम ग्रॅच्युटीची रक्कम म्हणून त्या कर्मचाऱ्यास दिली जाणार आहे।